नमस्कार। आज आपण चाट प्रकारामधील अगदी सोपा प्रकार बनवणार आहोत, तो म्हणजे कॉर्न चाट। तर तेही नेहमीप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने चॅनेलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशा सोप्या रेसिपी इथे तुम्हाला पाहायला मिळतील। इथे एका कढईमध्ये मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी कॉर्न ॲड करायचे आहे। तर इथे तुम्ही फ्रोजन कॉर्नही घेऊ शकता किंवा फ्रेश कॉर्नही घेऊ शकता। तर झाकण ठेवून व्यवस्थित हे आपल्याला कॉर्न शिजवून घ्यायचे आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिट हे आपल्याला कॉर्न शिजवून घ्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता कॉर्न व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे। कॉर्न इथे थोडेसे फुलले गेलेले आहे, म्हणजेच कॉर्न व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे। आता ह्या कॉर्नमधील पाणी आपल्याला व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्या घरामध्ये जी पुरणाची चाळण असते त्याच्या मदतीने आपल्याला हे कॉर्नमधील पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये हे कॉर्न मी घेतलेले आहे आणि हे कॉर्न व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये मी ॲड केलेला आहे। तसेच एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तोही यामध्ये मी ॲड केलेला आहे। एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, तीही यामध्ये मी ॲड केलेली आहे। जर तुम्ही तिखट खात नसाल तर स्किप केली तरी चालेल। त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे। तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही मिरची पावडर ॲड करू शकता। त्यानंतर 1 चमचा टोमॅटो केचप, त्यानंतर 1 चमचा ग्रीन चटणी, हिरवी चटणी ॲड केलेली आहे। टोमॅटो केचप ऐवजी तुम्ही चिंचेची चटणीही ॲड करू शकता, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी टोमॅटो केचप ॲड केलेला आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। त्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। आपण कॉर्न शिजवतानाही मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे त्या प्रमाणात मीठ ॲड करायचे आहे। त्यानंतर अर्धा लिंबूचा रस ॲड करत आहे। जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही पूर्ण लिंबूही इथे वापरू शकता। नंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे आपण जे मसाले टाकले आहेत ते कॉर्नला व्यवस्थित लागले गेले पाहिजे। अशा प्रकारे एकदम चटपटीत असे इथे कॉर्न चाट तयार झालेले आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा। मला कमेंट करून नक्की सांगा की कॉर्न चाट कसे तयार झालेले आहेत। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत टेक केअर।